आपल्या नेत्यांनी पण दमदारपणे आणि लॉजिकली भूमिका मांडली, परंतु शासनाकडून कुठल्याही प्रकारचं लेखी मिळालेलं नाही। आणि अजून 2 दिवसांनी काय अधिवेशन वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि मग त्या अधिवेशनामध्ये चर्चा होईल असं काहीतरी उत्तर मिळालेलं आहे। म्हणजे प्राथमिक माहिती मला मिळालेली आहे, याच्यापेक्षा डिटेल माहिती माझ्याकडे आत्ता तरी उपलब्ध झालेली नाही। भारतीय आयोगाचा रिपोर्ट मान्य नाही असं ओबीसी समाजाने भूमिका मांडली आणि त्यात जनगणना करा असं बांटिया कमिटीचा रिपोर्ट हा म्हणजे सॅम्पल स्टडी होता, तो इम्पेरिकल नव्हता, त्यामुळे मान्य करायचा प्रश्नच उरत नाही। जनगणना हा 1948चा सेन्सस ॲक्ट आहे, तो 1948चा सेन्सस ॲक्टबाबत जोपर्यंत संसदेमध्ये अमेंडमेंट होत नाही तोपर्यंत जातनिहाय जनगणना होणारच नाही, हे करूच शकत नाहीत। पण याच्या पलीकडे जाऊन सोशो इकॉनॉमिकल स्टडी ज्या पद्धतीनं बिहारमध्ये होतो, ज्या पद्धतीनं छत्तीसगडमध्ये होतो, ज्या पद्धतीनं साऊथच्या स्टेटमध्ये होतो, त्या पद्धतीनं पुरोगामी म्हणून मिरवणाऱ्या आणि फुले शाहूंचं उठसूट नाव घेणाऱ्या फुले शाहू आंबेडकरांचं सरकारला का सोशो इकॉनॉमिकल स्टडी करावा असं वाटत नसेल, या प्रश्नाचं उत्तर सुद्धा मला शासनाने दिलं पाहिजे। ओबीसीसाठी मंत्रिमंडळात उपसमितीची सुद्धा मागणी, उपसमिती झाली पाहिजे, अजून न्यायिक सल्ले घेतले गेले पाहिजेत, जे फॅक्ट अँड फॅक्च्युअल आहे। म्हणजे जो स्टडी आहे, नोकरीमधलं प्रतिनिधित्व ओबीसींचं किती आहे, ज्युडिशरीमधलं किती आहे, एज्युकेशनमध्ये कट ऑफचं प्रमाण या महाराष्ट्रामधलं भटक्या विमुक्तांचं ओबीसींचं किती आहे, हायर एज्युकेशनमध्ये किंवा महिलांचं शिक्षण हे या महाराष्ट्राच्या टोटल महाराष्ट्रामध्ये आमच्या ओबीसींचं काय परफॉर्मन्स आहे,